ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी विधिवत गणरायाचं आगमन झालं। आपण हा देखावा या ठिकाणी बघू शकतो। 100% पर्यावरणपूरक असा हा देखावा आहे आणि जिवंत पानं या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। अशाच प्रकारे समृद्धी महाराष्ट्रात यावी हीच प्रार्थना या ठिकाणी संपूर्ण बावनकुळे परिवाराने केलेली आहे। अनुष्का संकेत बावनकुळे आपल्या सोबत आहे। अनुष्काताई, ग्रीनरी आहे, पर्यावरणपूरक सजावट करण्यात आलेली। हो, आम्ही यावेळेस प्रयत्न केला की जेवढं नॅचरल असेल तेवढं नॅचरल आपण सगळ्या गोष्टी यूज करू आणि त्याप्रकारे आम्ही पूर्ण पाण्याची चटई वगैरे सगळं ओरिजिनल ह्यावेळेस यूज केलेलं आहे। आणि दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो की काहीतरी वेगळं करावं, तर ह्यावेळेस आम्ही इको फ्रेंडलीसाठी पायलताई मॅडम आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं? हो, सगळे मिळून। कन्सेप्ट कोणाची होती? आमच्या सगळ्यांचीच मिळून। ॲक्च्युली आम्ही तिघं म्हणजे एकच डिसिजन घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्ण डेकोरेशन करतो दरवर्षी। वेगळेपण आहे यावेळेस, म्हणजे वेगळेपण आहे कारण सुनबाई आलाय, 2 वर्षापासून मुलगी आहे, यांच्या ह्याच्यातनं मला पण काही आज आपण यावर्षी असं करू, यावर्षी तसं करू। दरवर्षी आपण कपडा लावून काय म्हणते त्याला प्लास्टिकचे फुलं लावून वगैरे वेगवेगळ्या सजावट आपण बघतोच आहे, पण यावर्षी आम्ही म्हणजे नाही, प्लास्टिक मुळीच यूज नाही करायचं आणि आता नैसर्गिकरित्या जे काही त्यातनं आम्ही संदेश दिला आहे की झाडं लावा, निसर्गाला चांगलं फुलवा, कारण तसंही नैसर्गिक संकट आपल्या राज्यावर आलेलंच आहे। खूप पाऊस, सगळीकडे दुष्काळ, सगळीकडे शेतकरी संकटात असा आलेला आहे। याच्यातनं आम्ही निसर्गाला नैसर्गिकरित्या जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही यावर्षी गणपतीच्या माध्यमातून केलेला आहे। पायलताई, काय काय केलं इथे या ठिकाणी? काय आम्ही यावेळेस पाण्याची चटई, गवताची झुंबरं छोटे छोटी, मागल्या वर्षी आम्ही गोटे वापरले होते। आम्ही गोट्यांमध्ये एक झुला तयार केला होता आणि त्यावरती बाप्पांचं आगमन केलं होतं। यावर्षी आम्ही विचार केला की हिरवंगार करायचं, त्याच्यामुळे आम्ही सगळं हिरवं पानांचा आणि फुलांचा वापर केलेला आहे। मॅडम, साहेब किती वेळ देतात? बावनकुळे साहेब पूर्ण महाराष्ट्र फिरत असतात, गणेशोत्सवात वेळ देतात? साहेबांचा काही वेळ नसतो। आज गणपती बसवायला आहेत, उठायच्या दिवशी राहतील आणि मध्ये थोडे एखाद दिवशी राहतील, पण आता मला आहे 2 आणि पूर्वीपासूनच साहेबांचं असं बाहेर फिरणं आहे, तुम्हाला माहीतच आहे। मागल्या 2 वर्षात महाराष्ट्र परिवार आहे, 3 वर्षात अध्यक्ष होते महाराष्ट्राचे, तर पूर्ण महाराष्ट्र फिरत होते ते आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांचा आणि पक्षाविषयी ते एकदम झपाटलेले आहे। सदैव कमळ कमळ मोदीजी, देवेंद्रजी त्यांच्या मुखामध्ये असते, तर आम्ही असं काही नाही, ते आम्हाला सहकार्य करतात। परिवार हा संपूर्ण महाराष्ट्र आहे, संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा परिवार आहे। अनुष्काताई, बाकी ठिकाणी पर्यावरणपूरक होत नाही, त्यांना काय संदेश देणार, कारण की तुम्ही आकर्षक सजावट केलेली? मी तेच म्हणेल की आजकाल इंटरनेटवरती पण खूप आयडियाज मिळतात आणि तुम्ही जेवढं निसर्गात जाल तुम्हाला अजून आयडियाज येतात। त्यामुळे जेवढं कमी प्लास्टिक वापरून तुम्हाला जेवढं ग्रीनरीचा आपल्याला हे करता येईल, वापर करता येईल, तेवढं केलं पाहिजे। आपण परत एकदा हा संपूर्ण देखावा या ठिकाणी बघू शकतो। कुठेही प्लास्टिकचा वापर या ठिकाणी झालेला नाही, जिवंत पानं या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे आणि पर्यावरणपूरक असा हा देखावा या ठिकाणी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाप्पाच्या ठिकाणी पाहायला मिळतो। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।